सामने चालू करायचे आहेत. दोन्ही पंचांनी बाकीच्या खेळाडूंनी बाहेर यायचं स्टेडियमच्या. पाहूया सामन्याला सुरुवात. गोलंदाजीसाठी मारा करतोय पहिला चेंडू. व्हाईटचा इशारा. बॉलर सनी पहिला चेंडू व्हाईट टाकलाय. दुसरा वर पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह कटून काढला. एका दारावर समाधान मान लागतंय संजू. आता स्ट्राईक लागलाय तो. सामना सुरुवात झाला. एक चेंडू 2 धाव झाले. पाहूया पुढे चेंडू. गॅप मध्ये काढला. 1 धाव पूर्ण केल्यानंतर 2 धाव सहजिता पूर्ण केल्या आहेत संजूने. अक्षय यांनी 2 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू सनी यांचा. अक्षय याला स्ट्राईकला. अक्षय लेफ्ट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा सनी मारकला. अक्षय याला डॉट चेंडू. पुढे चेंडू सनी यांना. अक्षय याला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु एखादा समाधान मला लागतं अक्षय याला. पाच धावा. 4 चेंडू 5 धावा. पुढे चेंडू सनी याचा. संजू याला. संजय लेग साईडच्या कटू काढून मला वाटतं सीमा 6 धावा. षटकार. संजयच्या बॅटमॅनला पहिला षटकार. धावसंख्या 11. 5 चेंडू 11 धावा. संजय बॅटमॅन पहिला षटकार. सनी पुन्हा एकदा वर्षाची कटून काढला चेंडू. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव मला वाटतं 2 धावा सहजिता पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 13. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13. बिनबाद 13. रवी मोरे प्रायोगिक संपर्क साधा. रवी मोरे आजिवली. उत्तम गोलंदाजीसाठी मारा करते. उत्तम वैयक्तिक पहिलं. संघात दुसऱ्या षटक येतो. उत्तम मारा. अक्षयला लेफ्ट हँड बॅट्समन. देवगड संघाची धावसंख्या एका षटकामध्ये 13 धावा. बिनबाद 13. पुढे चेंडू उत्तम यांचा. अक्षय याला लेफ्ट हँड बॅट्समन. अक्षय वाईटचा इशारा. पंच ऋषिकेश पाटील.
पुढे चेंडू उत्तम यांचा अक्षयला, अक्षय लेफ्ट हँड बॅट्समन हुक केला चेंडू लेग मराठ्यांना चौकार डाबर च्यवनप्राश चौकार अक्षयच्या बॅट मधून निघालेला पुढील चेंडू उत्तम यांचा अक्षयला लेग साईडच्या कडून चेंडू चौकारासाठी पुन्हा एकदा उत्तम गोलंदाजी करतील अक्षयला लेफ्ट हँड बॅट्समन हुक केला चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावा गगनचुंबी सारखा असं लांब 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 मारला असा अक्षय यांनी धावसंख्या 24 बिनबाद 24 देवगड संघाची धावसंख्या रवी मोरे आजिवली कुठे असेल तर त्यावेळेस यायचं आहे पाहूया पुढे चेंडू उत्तम यांचा अक्षयला अक्षय एक चौकार आणि एक षटकार मारला 2 चेंडू मध्ये पाहूया पुढे चेंडू पुन्हा एक धावकाला चेंडू लेग साईडचे मला वाटतं 1 धाव पूर्ण केले आहे एका धाव समाधान मानतोय अक्षय धाव संख्या 25 दुसरा षटक चालू आहे आरजी फायटर संघाकडून पुन्हा एकदा हुक केला चेंडू मला वाटतं 6 धावा आता संजूच्या बॅटमधून निघाला हा षटकार चार चेंडू मध्ये 31 धावा झाल्या आहेत देवगड संघाची व्हाईटचा इशारा नोचा इशारा 1 बॉल दिला होता क्रिएट असेल चेंडू हा पाहूया पुढे चेंडू संजू आला उत्तम हो सुंदर चेंडू आता मत सुंदर चेंडू डॉट जातो चेंडू पुन्हा गोलंदाज उत्तमचा चेंडू शेवटचा चेंडू असेल धाव संख्या 32 अनडिक्लेअर 1 मध्ये धाव संख्या 33 2 षटकाच्या समाप्तीनंतर देवगड संघाची धाव संख्या 33 बिनबाद 33 रवी मोरे आजिवली पाहूया पुढे चेंडू गोलंदाज अक्षय गोलंदाज अक्षय मारा करेल लेफ्ट हँड बॅट्समन अक्षयलाच गोलंदाज अक्षय मारा करेल अक्षय लेग साईडच्या कटुकाला मला वाटतं सुंदर चेंडू मारला परंतु 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धाव मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण एका धाव समाधान मला लागते तर 2 धाव येतो तर एका धाव समाधान मला लागतंय संजू आणि अक्षयला पुढील चेंडू अक्षय यांचा संजू याला 1 चेंडू 34 धावा देवगड संघाची धाव संख्या पाहूया पुढील चेंडू अक्षय याचा संजूला
पुढे पुढे चेंडू अक्षय याचा पाहूया पुढे चेंडू अक्षय याचा संजू याला सामन्याला खूप उशीर होतोय पंचांनी सामने चालू करायचे आहेत टाइमपास खूप होतोय पाहूया पुढे चेंडू अक्षय याचा संजू याला एका धावसंख्या संजू याला धावसंख्या 35 पाहूया पुढे चेंडू अक्षयचा अक्षय याला सुंदर चेंडू डॉट चेंडू पाहूया पुढे चेंडू अक्षयचा अक्षय याला अक्षयने मारला लक्ष्य चेंडू 6 धावा षटकार अक्षयच्या बॅटमॅन दुसरा षटकार आहे एक चौकार आहे 41 धावा तिसरा षटक चालू आहे रवी मोरे कुठे असेल त्यांनी प्यावी संपत रवी मोरे आजिवली पाहूया पुढे चेंडू अक्षय यांचा सॉरी 4 चेंडू झाले व्हाईट चेंडू अवंत धावसंख्या 42 पाहूया पुढे चेंडू अक्षय याला नोचा इशारा 43 धावा 4 चेंडू 43 धावा पाहूया पुढे चेंडू अक्षय याचा अक्षयला अक्षय लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा हुकला चेंडू मला वाटतं 4 धावा चौकार डाबल चॉनप्राइज चौकार अक्षयच्या बॅट मधून निघाला दुसरा चौकार 2 षटकार निघाले अक्षयच्या बॅट मधून पाहूया शेवटचा चेंडू अक्षय याला अक्षय लेफ्ट हँड बॅट्समन खेळायला तयार पुन्हा एकदा अक्षय लेफ्ट साइड कटून काढला चेंडू मला वाटतं 1 धाव पूर्ण केली आहे आणि एका धावा समाधान म्हणतोय अक्षय आणि संजू तिसरं षटक संपतंय 3 षटकाच्या अखेर संघात धावसंख्या 48 धावा झाल्या बिनबाद 48 सलामीर जोडी अजून मैदानात देवगड संघाची
रवी रवी तो पाहूया शेवटचा षटक कोण नव्हतं सुनील शेवटचा षटक आहे धावसंख्या 48 बघूया अर्धशतक फळकावं लागतंय का सुनील वाईट चेंडू पाहूया पुढे चेंडू सुनील याचा अक्षयाला पुन्हा एकदा व्हायचा इशारा धावसंख्या 50 पुन्हा एकदा वाईट 51 धावा अर्धशतक फळकावं लागले ते विकी स्पोर्ट देवगड संघाचं अर्धशतक 3 षटकाच्या अखेरीस 51 धावा समीर अक्षयने उपल चेंडू लेक्सर जैसे मला वाटतं 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि डिक्लेअर 1 मध्ये धाव संख्या 52 आपले खरोखर सहकार्य करतात ते सिद्धेश मांजरेकर मानकून आले आम्हाला सहकार्य करायला पाहूया पुढे चेंडू पाहूया अक्षय सुंदर फलंदाजी करतायत दोन्ही सलामी जोडी आहेत मैदानात अक्षय आणि संजू हो अक्षय हुक करण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल बॅट बॉलचा काही संबंध नाही पाहूया पुढे चेंडू समीर याचा अक्षय लेफ्ट हँड बॅट्समन वाईटचा इशारा 1 बाउन्स 53 धावा वन बाउन्सचा इशारा व्हाईटचा पुढील चेंडू समीर याचा अक्षयला अक्षयने हुक केला चेंडूवर मला वाटतं पुन्हा एक समर्पण 6 धावा खरोखर सुंदर अशी फलंदाजी करतोय अक्षय वाईटचा इशारा धावसंख्या 60 धाव पूर्ण झाले आहेत पाहूया पुढील चेंडू समीर याचा अक्षयला हो सुंदर चेंडू डॉट चेंडू पुन्हा एकदा अक्षयला हो सुंदर चेंडू परंतु पंचांचा इशारा व्हाईटचा 61 धावा
पुन्हा एकदा व्हायचा इशारा. पाहूया पुढील चेंडू. पाहूया पुढील चेंडू. रनआउट झालाय. आणि रनआउट. संजू शेवटच्या चेंडूवरती रनआउट झालाय. धावसंख्या 62 63 धावांचं आव्हान ठेवलंय ते देवगड संघाने आरजी फायटर संघाला. त्याच्यानंतर सामना अर्चित 11 विरुद्ध कॅडबरी क्रिकेट कप मसुरे. कॅडबरी क्रिकेट कप मसुरे या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. विकेट स्फोट देवगड संघाने 63 धावांचं आव्हान ठेवलंय ते देवगड संघाने आरजी फायटर संघाला. याच्यानंतर होणार सामना अर्चित 11 विरुद्ध कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांसाठी नाणेफेकसाठी यायचं आहे. पहा विकी स्पोर्ट देवगड संघाने काय फलंदाजी केली. संजूने 17 धावा आणि अक्षयने 33 धावा केल्या होत्या. आता 63 धावांचं आव्हान पाठलाग पूर्ण करतो का आरजी फायटर संघ.
पंचांनी सामना चालू करा. फिल्डिंग लावून घ्या. अजून 5 सामने खेळवायचे आहेत. प्लीज जरा पंचांनी प्रयत्न करा लवकर चालू करा. आपण 5 सामने खेळवायचे अजून. पाहूया गोलंदाजीसाठी येतोय सूरज. सँडी स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला सूरज. बॉलचा नाव असा सूरज. ओके सूरज सँडी सूरज. पाहूया पहिलं षटक संघाकडून पहिलं वैयक्तिक पहिलं माराकडे सूरज आला. सुंदर चेंडू डॉट चेंडू. चेंडू आता विकेटच्या हातामध्ये. पाहूया पुन्हा एकदा सूरज. स्ट्राईकला सँडी. नॉन स्ट्राईकला सूरज. गोलंदाज सूरज. पाहूया पुढे 10-12 बॉलांचा रनअप घेऊन टाकतोय. पंचांना पार करू सूरज. सँडी आला. सँडीने हुक केला चेंडूवर. मला वाटतं लेग साईडने 1 धाव पूर्ण केले आणि 1 धावा समाधान मला लागतंय. संघाचं खातं उघडतोय सँडी. वैयक्तिक खातं उघडतोय. संघाचा संख्या 1. टॉससाठी यायचंय अर्चित आणि कॅडबरी मसुरेचे कर्णधार आले. अर्चितचे कर्णधारी पॅरिस यायचं आहे. पाहूया पुढील चेंडू सूरजाचा. सूरजला. पुढील चेंडू सूरज मार्ग सूरजला. हुक केला चेंडू मराठानी. 1 धाव सामान आम्हाला लागतं. संघाचा संख्या 2. आयुष आडिवे संघाचे कर्णधार पॅरिस यायचं आहे. पाहूया पुढील चेंडू पाहूया पुढील चेंडू सूरजाचा. लेग साईडच्या कटुकांना मला वाटतं 6 धावा. खूप सुंदर शॉट मारला 6 सूरज. आणि पाहूया पुढे चेंडू सूरजाचा. सूरजला. पुन्हा 2 धाव पूर्ण केले. धावसंख्या 11. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 11. बिनबाद 11.
पाहूया पुढे चेंडू संजू मारा करेल पुन्हा एकदा मला वाटतं डिक्लेअर एक मध्ये पाहूया पुढे चेंडू संजू याचा सँडीला सँडी राईट स्ट्राईकला पाहूया पुढे चेंडू संजू याचा सँडीला राईट हँड बॅट्समन सँडीने मारला सेफ डाई मला वाटतं हा षटकार धावसंख्या बाहेर पडते धावसंख्या 18 वैयक्तिक पहिलं संघात दुसरा षटक घेऊन संजू पाहूया पुढे चेंडू संजू याचा पुन्हा एकदा आउट केला चेंडू मात्र क्षेत्ररक्षण आहे झेल होतं का पाहायचे आणि झेल घेतले आहे सूरज यांनी चांगली झेल घेतली आहे ते आणि पहिला धक्का बसतोय तो सँडीच्या रूपात आरजी फायटर संघाला नेक्स्ट बॅट्समन पंकज रवी मोरे सामना सुरुवात डॉट चेंडू पंकज स्ट्राईकला पुन्हा एकदा डॉट चेंडू दोन षटकाच्या समर्थीनंतर संघाची धावसंख्या 18 63 धावांचं आव्हान ठेवलंय ते देवगड संघाने गोलंदाजी येते निनाद स्ट्राईकला सूरज
पाहूया सामन्याला उशीर करू नका प्लीज मदत करा 6 सामने खेळायचे असतात आम्हाला. पाहूया पुढे चेंडू निनाद्याचा सूरज राईट हँड बॅट्समन पुन्हा एकदा आउट केलेले एक्सरसाइज मला वाटतं ना झेल बाद सुंदर झेल पकडले सीमारेषेच्या इथे सुंदर झेल. सूरज हा दुसरा धक्का बसतोय आरसी फायटर संघाला. त्याची जागा नेट येते कोण पाहायचंय समीर. धाव संख्या 18. पाहूया मोठं आव्हान आहे 63 धावाचा पाठलाग करायचा आहे. 63 धाव विन आहेत आणि आता 2 षटकानंतर फक्त 18 धावा झाल्या आहेत. देवगड संघाने सलामी जोडीने चांगला डोंगर रचलाय धावांचा. पुढे चेंडू निनाद्याचा समीरला लेफ्ट हँड बॅट्समन समीर. पाहूया पुढे चेंडू निनाद्याचा समीरला लेफ्ट हँड बॅट्समन समीर. पाहूया पुढे चेंडू मारा करेल. सामना चालू करायचा आहे प्लीज. पंचांनी सामना थांबवायचा नाहीये. सुंदर मारला चेंडू हुक किल्ला मला वाटतं ते झेल होते पाहायच्या न्या. ओ गच्चा शतक असं मला वाटतं झेल सुटलेली आहे. दोन्ही शतकामध्ये चेंडू पडलेला आहे. दोन धावा. कॅडबरी क्रिकेट क्लब मसूर कॅप्टन या प्लीज. टॉस सोडून घ्यायचा आहे. अर्चित 11 डोंबिवली विरुद्ध कॅडबरी क्रिकेटचं मसुरे या दोन्ही सामन्यामध्ये सामना होणार लगेचच. पाहूया पुढे चेंडू निनाद्याचा समीरला एक जीवदान भेटलेलं आहे. पुन्हा एकदा आउट केला चेंडू लेग सेक्शनचे मला वाटतं एक धाव पूर्ण केल्याने ओ चौकार. काही अडथळा असल्यामुळे तिथे पावसाने पाय स्लिप झाले ते खेळाडूचं घसरलो म्हणतात. पाय घसरलो आणि आपटलो. धाव संख्येत भर धाव संख्या 24. तिसरं षटक चालू आहे निनाद्याचं. वाईटचा इशारा. पंच सिद्धेश मांजरेकर दाद्या मानपूर अँड फॉर राजापूर. दोन्ही खेळाडू कोकणातले राजापूरचा असा मांजरेकर आणि तामाने. वाईटचा चेंडू प्रसाद तामणकर आणि सिद्धेश मांजरेकर. पाहूया पुढे चेंडू संजीवला. हो आत्ता मात्र सुंदर चेंडू डॉट जातोय. विकेट आहे सॉरी पंच जे अचूक कामगिरी करतात सिद्धेश मांजरेकर प्रसाद तामणकर. दोन्ही पंच कोकणचा असा राजापूर. पाच चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या 26. याच्या दौरान सामना अर्चित डोंबिवली विरुद्ध कॅडबरी क्रिकेट क्लब मसूर आहे. नेक्स्ट बॅटर राजेश. शेवटचा चेंडू बाकी आहे. राईट हँड बॅट्समन राजेश मारा करेल. निनाद हो सुंदर असं कट्टू काढल्या मला वाटतं इथं. हो झेल सोडलेली आहे. पावसामुळे पाय स्लिप होतात तरी पण चांगलं क्षेत्ररक्षण
अक्षय याचं षटक संपतंय. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 28. काय झालं अंपर, काय झालं? पडलो अंपर, काय पाहिजे? शेवटचं षटक. सामन्याला सुरुवात. 1 धाव डिक्लेअर. चेंडू तुम्हीच आणायचा पंचांनी. पाहूया 5 चेंडू मध्ये मला वाटतं अजून 34 धावांचं आव्हान आहे. 5 चेंडू 34 धावा. विजयासाठी 5 चेंडू 34 धावा. प्रसाद तामणकर अंपर गेला तर रिटा झाला. पुन्हा एकदा कटून काढले चेंडू लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले. आता 4 चेंडू मध्ये 33 धावा. विजय खूप अवघड झालेला आता आरजे फायटर संघाला. चेंडू 33 धावा. जवळजवळ विजय झुकलाय तो देवगड संघाकडे. 3 चेंडू 100% आता रिझल्ट लागतोय तो देवगड संघाकडे. 3 चेंडू 33 धावा. पाहूया पुढे चेंडू. याचा राजेश आला. राजेश स्ट्राईकला. पाहूया पुढे चेंडू. ओके चेंडू स्ट्रेट डायला. आता चौकार षटकार पाहिजे होते. 1-2 धावांनी काय होणार. 2 चेंडू 32 धावा. टॉस विन कोण झालंय? टॉस विन कोण झालंय? षटकार गेला.